आगामी त्योहारों को लेकर कानून व्यवस्था बनाए रखने के लिए मेरठ के पुलिस अधीक्षक संदीप गुगे ने शांति और मोहल्ला कमेटी की बैठक आयोजित की। शिवराज्याभिषेक, बकरी ईद और वट पूर्णिमा जैसे महत्वपूर्ण पर्वों के बीच पुलिस प्रशासन ने यह सुनिश्चित करने का संकल्प लिया है कि सभी त्योहार शांतिपूर्ण और सौहार्द के साथ मनाए जाए। सांगली के पुलिस अधीक्षक संदीप गुगे ने आगामी शिवराज्याभिषेक, बकरी ईद और वट पूर्णिमा को लेकर शांति और मोहल्ला कमेटी की बैठक में कहा कि किसी भी व्यक्ति या समूह द्वारा कानून अपने हाथ में लेने की कोशिश बर्दाश्त नहीं की जाएगी। उन्होंने त्योहारों के दौरान शांति भंग करने वालों पर कड़ी निगरानी रखने और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई का भरोसा दिलाया। संदीप गुगे ने सोशल मीडिया पर भड़काऊ पोस्ट डालने वालों के खिलाफ भी सख्त कानून लागू करने की बात कही। उन्होंने मोहल्ला कमेटी से अपील की कि वे शांति बनाए रखने में सहयोग करें और किसी भी गलत गतिविधि की सूचना तुरंत पुलिस को दे। अपेक्षित असते की कोणती घटना जी कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा आहे किंवा ज्याच्यावर पोलीस पालन कारवाई करणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी संयम बाळगणं फार महत्त्वाचं आहे। कोणत्याही प्रकारे आपल्याकडून अफवा त्या ठिकाणी पसरवणे, चुकीचे समज बाहेर पसरवले जाऊ नये हे गरजेचं आहे। पोलीस विभाग निश्चितच त्या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई पण करेल। बकरीच्या अनुषंगानं महानगरपालिका आपली तयारी करत आहे। त्यांनी जे काही आपल्याकडे प्लास्टिक बॅगची आपण मागणी करत आहे, मुबलक पाण्याची व्यवस्था करायला सांगताय, ब्लिचिंग पावडर असेल, जंतुनाशक असेल, हे सर्व महानगरपालिका तयारी करत आहे। पोलीस विभागाच्या बाजूने आम्ही जो बंदोबस्त असणार आहे तो सर्व प्रमुख ठिकाणी आम्ही नेमणार। पावसाचे दिवस आहेत, आपल्याकडे मान्सून थोडासा लवकरच यावर्षी आलेला आहे, त्यामुळे कदाचित 7 तारखेलाही बकरीच्या दिवशी पावसाची शक्यता असल्यास माझं सर्व मुस्लिम बांधवांना हे आव्हान असेल की आपण नमाज पढत असताना मस्जिदमध्ये जेवढी कॅपॅसिटी आहे, जेवढी संख्या तिथं जाऊ शकेल, नमाज अदा करू शकेल, एवढीच संख्या त्या ठिकाणी जावी। अनावश्यक गर्दी करू नका, जेणेकरून त्या ठिकाणी ढकलाढकलीचा प्रकार होईल किंवा गाडी लावण्यावरही जाम लागेल। पार्किंग ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी गाड्या पार्क करा। आपली नमाज पठण झाल्यानंतर पुढे जो आपला कुर्बानीचा हे असेल तर त्या ठिकाणी कुर्बानी ही शांततेनंच पार पडावी। यासाठी जे वेटरनरी डॉक्टरकडून नेमण्यात आलेली ठिकाणं आहेत, परमनंट स्लॉटर हाऊस आहे, त्या स्लॉटर हाऊसमध्ये आपण कुर्बानी द्यावी आणि जनावरांचं मात्र चेकअप करून हेल्थ चेकअप होणं गरजेचं आहे। अनावश्यक भाकड जनावर, रोगीट जनावर त्या ठिकाणी कत्तल केल्या जाऊ नये किंवा ती कुर्बानी दिल्या जाऊ नये, जेणेकरून कोणत्याही प्रकारे रोगराई ही पसरणार नाही। परत कुर्बानीचे जे वाटे आहेत ते सुद्धा आपण आपल्या नातेवाईकांना, जवळच्यांना देतो, पाठवतो। ते सुद्धा देत असताना त्याची पूर्ण सुरक्षितता, योग्य ते उपाय त्या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे। बऱ्याच ठिकाणी हे पण आहे की आपण एकमेकांच्या घरी जातो, मुली विशेष करून माहेरी येतात, नातेवाईकांकडे आपण जातो, हे सर्व करत असताना कुठेही आपल्याकडून कायदा हातात घेतला जाणार नाही, कायदा सोडून होणार